Welcome to Arushi Fashion Tailor. तर तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मी ह्याची डिझाईन काढत आहे. ह्या पद्धतीचं याचं आपण डिझाईन बसवलं आहे आणि सॉरी मी याचा पूर्ण व्हिडिओ नाही बनवू शकले. तर मी यात तुम्हाला मेजरमेंट सांगते. हे 36 साईज चेस्टचं ब्लाऊज आहे. याची उंची मी 14 घेतली आहे आणि घडी मी याची 11ची घेतलेली आहे. आर्महोल याचा 6.5चा आहे आणि हा बोटनिक ब्लाऊज असल्यामुळं याचा मेजरमेंट थोडासा वेगळा आहे. कारण याच्या गळ्याची रुंदी मी पूर्ण शोल्डर जितका आहे तेवढी रुंदी 4 इंच उरलेला शोल्डर आहे. आर्महोल 6.5चा घेतला आहे आणि बाकीचं माप तुम्हाला सांगितलंच आहे मी. आणि ह्या 36 साईजचा कटोरी चेस्ट ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे हा. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी अस्तर मी पलटी करणार नाही आहे. मी याच्यातच चारी बाजूने याला टिप मारून घेणार आहे. पहिलं उलटं आणि सरळ बघून घ्या. माझ्यासारखी चूक करू नका. घाईघाईत काय होतं व्हिडिओ बनवण्याच्या नादात चुकीचे पण होऊन जातं. तर तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित ठेवला आहे. या पद्धतीने तुम्ही अस्तर सरळ उलट्या साईडने ठेवायचं आहे. कारण आपल्याला हा पलटी करायचा नाही आहे. आपल्याला कॅनव्हास लावायचा आहे. आणि या पद्धतीने चारी बाजूने मी शिलाई लावून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने चारी बाजूने अस्तरला पहिले तुम्ही जॉईंट करून घ्या कपडा पूर्ण. आणि जॉईंट केल्याच्या नंतर मग बाकीचे आपण वस्तू लावणार आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण अस्तर जोडून घेतला आहे. आणि चला आपण वरचा गळा आहे तो सुद्धा छाटून घेऊया, कट करून घेऊया. आणि उरलेला फॅब्रिक एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते सुद्धा आपण कट करून घेणार आहे. आणि गळासुद्धा आपण कट करून घेणार आहे. कारण गळा आपल्याला पट्टी लावायची नाही, आपल्याला कॅनव्हास बरोबर गळा फिनिशिंग द्यायची आहे. तर ह्या पद्धतीचं बघू शकता. फायनली माझी पट्टी हरवली आहे. मी शोधता नंतर मला ती सापडली. तर तुमच्याबरोबर पण असं होते का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा हे मी गळा कॅनव्हासला रेडी केला आहे. तुम्ही या पद्धतीने कॅनव्हासवर रेडी करा तरच हा गळा परफेक्ट बसणार आहे. आणि हो हा गळा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकारचे मी खूपच ब्लाऊज डिझाईन शिवू शकले आहे आणि संक्रांतीला सुद्धा शिवले आहे. काही व्हिडिओ मला खूप अपलोड करता येत नाही कारण काही ब्लाऊज घाईचे असतात आणि सगळ्यांचा व्हिडिओ नंतर बनवणे परत एडिटिंग करायला खूप वेळ लागतो. मग अर्जंट ब्लाऊज असले का त्याला द्यायला वेळ होतो. दुसरे पण ब्लाऊज शिवायचे असतात त्या दिवशी तर ते पण शिवता येत नाही. तर मला जेवढं जमतं मी थोडंफार आता व्हिडिओ बनवत आहे. तर या पद्धतीने कट्स लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे. या पद्धतीचं बघू शकता. आणि त्याचा जो कोपरा आहे जो कोण निघतो तो सुद्धा व्यवस्थितपणे त्या पूर्ण कापड कोण आपला निघाला पाहिजे तरच आपलं डिझाईन व्यवस्थित दिसेल आणि कोण पण दिसेल. या पद्धतीने मी त्याच्यावरतून एक शिलाई मारून घेत आहे. हो आणि मी मराठीमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवते कधी आणि मी हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवते. मी दोन्ही भाषेमध्ये व्हिडिओ बनवते कारण ज्याला जसं ज्या भाषेत समजायचं असेल मी त्याच भाषेत समजावून सांगते. तर बघू शकता आपल्याला आता वरचा जो गळा आहे आपला गोल गळा त्याला आपल्याला पट्टी लावायची आहे. तर या पद्धतीने वरती आपण डायरेक्ट डबल फोल्ड कपडा घेणार आहे आणि त्याला आपल्या पट्टी गळ्याची आहे त्या साईडनी लावायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट शिलाई लावून घ्यायची आहे. आणि हा गळा खूपच इझी आणि खूप चांगला पण दिसतो. हा परफेक्ट लुकिंग पण आहे. आणि याचे काही शॉर्ट व्हिडिओ मी टाकू शकले नाही कारण पूर्ण व्हिडिओ मला घेता नाही आला. मध्येच कोणी ना कोणी कस्टमर यायचं मग तो व्हिडिओ राहून जायचा. तर घ्या आता धागा संपला माझा त्याच्यातच तो सुद्धा शूट झाला आहे. तर बघू शकता आपण गळ्यावर दाबटीप मारून आणि दाबटीप मारल्याच्या नंतर त्याला आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ज्याने आपला गळा व्यवस्थित होईल. आणि आपला हा गळा रेडी झाला आहे हा बोटनिकचा. आणि खालचं जो पट्टी आहे आपली ती लावायची आहे. तर हा काठपदर साडीवरचा आहे. तर बघू शकता याला आपल्याला टक्स मारायचे राहिले जे खालचे टक्स आहेत ते.
मी दोन्ही साईडनी टक्स मारून घेत आहे. तुम्हीसुद्धा तुमच्यानुसार टक्स मारून घ्या, तरच आपल्याला खालची पट्टी लावता येणार आहे. माझा धागा सारखा तुटत होता, माहीत नाही कशामुळं, पण कधी होतं, घाई केली तर. असं माझ्यासोबत तर नेहमीच होतं. तुमच्याबरोबर पण होतं का असं? मला कमेंट करा. आणि बघू शकता आपल्याला पट्टी लावायची, ती पट्टी आपण पहिले लावून घेणार आहोत या पद्धतीने आणि फोल्ड करून टाकायचा. आणि खाली आपल्याला काठाचा कपडा लावायचा आहे दोन्ही साईडनी आपल्याला पट्टी, कारण कपडे कधी खूप कमी असतात, ॲडजस्ट करावा लागतो. तुकडे जोडूनसुद्धा कधी ब्लाऊज आपण रेडी करतो, पण शिवल्याच्या नंतर तो ब्लाऊज कळत नाही की याला एवढे तुकडे हे जोडले असणारे. जे शिवतो त्याला माहिती असतं की त्याने कसं ते डोकं वापरलेलं आहे. तर या पद्धतीने मी आता दोन्ही टक्स आणि पट्टीसुद्धा लावून झाली आहे. आता ही आहे काठाची पट्टी. या काठाच्या पट्टीवरच आपल्याला खाली लावायचं आहे. तर याला पण मी अस्तर जोडून पलटी करून घेणार आहे. तर अस्तरचा कपडा कमी होता, तर मी याला थोडं खालूनसुद्धा जॉईंट दिली आहे आणि मग जाऊन तिथं जोडला आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. ॲडजस्टमेंट केल्याशिवाय काय ब्लाऊज रेडी होत नाही. आणि एक टेलर म्हटलं तर खूप ॲडजस्ट करावंच लागतं, डोकं वापरावं लागतं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. आणि आजकाल कपडे खूपच कमी येतात, ते ब्लाऊजचे असू द्या, अस्तरचे असू द्या. 1 मीटर कपडा घेतला तरी लवकर असं पुरत नाही, कारण काहींचे बाह्यांचे सुद्धा लॉंग असल्यामुळे ते कपडे पूर्ण बसत नाही. तर ही पट्टी मी लावून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा बघू शकता या पट्टीला. व्यवस्थित व्हिडिओ काढता आलं नाही, पण आता जेवढं जमलं तेवढं मी दाखवलं आहे. याच्यापुढं मी आता स्टँड मागवला आहे, ज्याने व्हिडिओ मला व्यवस्थित शूट करता येतील. स्टँड तुटल्यामुळं खूप वेळ लागला नवीन स्टँड घेऊन यायला. तर बघा, ही पट्टी पूर्ण व्यवस्थित जाऊन पलटी केली आहे मी दोन्ही साईडनी, जेणेकरून ते असं वाटणार नाही की ही पट्टी लावली आणि धागा पण निघणार नाही. तर या पद्धतीने आता आपला जो ब्लाऊज आहे तो हा आपला फायनल ब्लाऊज आहे. तर ह्याच्याबरोबर आपण निशाण लावणार आहोत आणि दोन्ही साईडनी पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून हे व्यवस्थित आपल्याला बरोबर त्याच जागेवर शिलाई लावता येईल. आणि या पद्धतीने तेवढ्यात मला मशीनचा दाब कसं काय निघाला होता माहिती नाही, ज्याने शिलाई करतो, पण नंतर मी ते घेतलं लावून. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता मी या पट्टीला म्हणजे जी हेचं काठ आहे हे काठ मी जॉईंट करून घेतलं आहे. आणि हा फायनली लुक आपला ब्लाऊजचा रेडी झाला आहे. आता तुम्ही सांगा हा ब्लाऊज कसा आहे. आता हा आहे आपला फायनल लुक. आणि हो, बघू शकता तुम्ही, याला किती उरलेले कामं होती, जी लेस आणि त्याचा व्हिडिओ मी बनवू नाही शकले, पण फायनल लुक आपल्याला दाखवला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊज डिझाईन कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, या ब्लाऊजची शिलाई मी 450 रुपये घेतली आहे. तुमच्या इथं किती घेतात मला कमेंटमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग.